आणि लगतच असलेल्या नगर परिषद मध्ये इथल्या कर्मचाऱ्याले, नगरसेवकाले, नगराध्यक्षाले याच्या वास नाही येत का? म्हणजे कुठपर्यंत घाणेरडापणा आहे. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आम्ही विषय असा की या अगोदरही खूपदा घेतला, पण आता सिरियस असा की वास खूप घाणेरडी सुरू झालेली आहे. हा बघा तलाव, हा तलावाला म्हणजे एकेकाळी म्हणजे हा पारंपरिक तलाव, हा खूप स्वच्छ तलाव, पण काही कालांतराने 15-20 वर्षापासून उमरेड शहराच्या हा बायपास एरिया समजा इकडला आणि सोनेझरी, त्याच्यानंतर मार्केटचा काही एरिया, हा बघा नाला, नाला दाखवा, हा नाला जोडला आहे सरळ तलावाला. आणि असेच नाले बायपास साईडच्या विविध भागातून काही कावरापेठ मधल्या दुर्गापूर एरियातल्या तिथले नाले हे पूर्ण या तलावाला जोडले आहे. घाणेरडा पूर्ण हा तलाव करून ठेवला म्हणायला हरकत नाही. वारंवार सत्ताधारी याच्यावर जेव्हा केव्हा निवडणुका येतात, लंब्या लंब्या घोषणा भोपाल्या, मग ते काँग्रेसवाले असो की सत्ताधारी आता असलेले बीजेपी असो, फक्त न फक्त ठोठाणगिरी. आणि आज 15 दिवसापासून घाणेरडी वास सुरू आहे. यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तसाच एक प्रपोजल त्यांचा आम्ही दाखवू. या वास तलावाच्या कमी करण्यासाठी म्हणून काहीतरी अकला लावल्या नगर परिषदनी म्हणा की सत्ताधाऱ्यांनी म्हणा, पहिलेही हेच होते. याने एक प्लांट उभा केला, हा एसटीपी प्लांट म्हणून. इथं अशा 3 टंक्या लावलेल्या आहे आणि आतमध्ये काहीतरी युनिट आहे. आश्चर्याची गोष्ट अशी काय, हा युनिट आम्ही मगाशी बघायला आलो इथल्या कर्मचाऱ्याजवळ, त्याच्याजवळ तिथली चाबीच नाही आहे. चाबी कुठं ठेवली, का ठेवली हे त्याला नाही माहित. 1,30,00,000 रुपये लागलेल्या या एसटीपी प्लांटला 4 वर्ष अगोदर सुरू केला. आज 4 वर्षानंतरही तो युनिट बंद. 1,30,00,000 हे आपल्या तुमच्या आमच्या टॅक्सचे गेले चुलीत असं म्हणायला हरकत नाही. आणि हे भाड खाऊन नेते अधिकारी का लक्ष देते हे समजायला मार्ग नाही. हा गाव तलाव जिथं लगतच नगर परिषद आहे, बघा इथं इतका घाणेरडा वास, इथं मच्छ्याचा सडा पडला होता. काही मच्छ्या बघा हे अजूनही दिसत आहे इथं पडलेल्या. म्हणजे अशा मेलेले म्हणजे मच्छ्या तरी ह्या पाण्यामध्ये मरत आहे. गडरचं पूर्ण शहराचं पाणी या तलावात येऊन पडत. आणि आपण धार्मिक विधीमध्ये विचार केला, गणपती देवांचे विसर्जन इथं होते, समजून घ्या या गडरच्या पाण्यात आपण आज विसर्जन करत. अस्वच्छताच्या पहा, म्हणजे एकीकडे नगर परिषदचे सत्ताधारी खूप स्वच्छतेच्या डिंगा मारते. 8 दिवसापासून जर विचार केला दुर्गापूर शाळेपासून तर इकडे आझाद चौक समोर मार्केट, तिकडे सोनेझरी, पूर्ण गोल तलावाला दुर्गंधी म्हणजे इतकी खराब आहे, इथं उभं नाही राहू शकत. उमरेड शहरामध्ये स्वच्छता संदर्भात हा दिसते. थोडंसं जरी काय म्हणता येईल, यांना संवेदना असेल, काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी, लंब्या डिंगा मारणारे मग इथचे आमदार असो खासदार असो का सगळे सत्ताधारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, यायचं कुठेही लक्ष नाही. ते या दुर्गंधीवरून दिसून येते. धन्यवाद.